घर असावे शेजारी, कारण टीका केल्याशिवाय माणूस मोठा होत नसतो. आणि समोरच्या विरोधकांनी दाखवून दिलंय की तुम्ही टीका करत राहिले तरी तुम्ही तुमच्या समोरच्या उमेदवाराला मोठे करत असेल, त्यांना शिकण्यासारखं आहे, भरपूर अजून भरपूर शिकायचे. मी एवढंच म्हणेन की हा माझा विजय, आम्हा तिघींचा विजय नाहीये, फक्त संपूर्ण बारो तांबे जिल्हा परिषद गट या संपूर्ण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा हा विजय. आणि मी सर्वांचे तुमच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते. हे सर्व उमेदवार स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांनी दिले होते, त्यांच्या शब्दाला जागलेला हा उमेदवार आहे. म्हणून आज 8 पैकी 5 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हे त्यांच्याच ब्रीदवाक्यावर पुढे काम करत राहणार. दादांनी जसं सांगितलं आम्हाला की आपण काम करत राहिलं पाहिजे, तशी आम्ही कामाची माणसं आणि आम्ही शेवटपर्यंत काम करत राहणार. खरं तर आजचा आनंद जिरवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची असा मी निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी टीका केली त्यांना शुभेच्छा. मी खरं तर माझी ताकद आजही आहे आणि उद्या आहे. खरं तर आमदारकीला मला माझे दोन्ही गट सर्वतर सर्व सीटा निवडून आलेले आहेत. एका सीटामध्ये काहीतरी थोडाफार फरक झाला, परत मोजणी पण चालू आहे. पण निश्चितपणे आदरणीय मी कुठेही प्रचार केला नाही. ज्या दिवशी दादांच्या दुःखद घटना झाली त्याची खरं तर आम्ही बॅनर उतरून आम्ही कुठे प्रचार केला नाही. बिगर प्रचाराची हिंमत आहेत आणि म्हणून हा विजय माझ्या लाडक्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली असा मी त्याला अर्पण करतो. आणि दादा परत जन्माला या, अजितदादासारखा नेता या महाराष्ट्राला हरपलेला आहे.